मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे 10वीचा साथीदार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय. तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी म्हणजे घातांक हा 1 असते, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात. हे आपण इयत्ता 9वीमध्ये पाहिलेलं आहे. तर ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असतं. त्यामध्ये a, b आणि c या वास्तव संख्या असून a आणि b या एका जोडी शून्य नसतात. c शून्य असू शकतो पण a आणि b शून्य नसतात. तर आपण उदाहरण बघू. 3x बरोबर 4y वजा 12 या समीकरणामध्ये 3x वजा 4y अधिक 12 हे बरोबर 0 हे या समीकरणाचं सामान्य रूप आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर xचा घातांक हा 1 आहे आणि yचा घातांक सुद्धा 1 आहे. त्यामुळं हे दिलेलं समीकरण जे आहे ते दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.